मला योद्धा चित्रपटाचा जो वाईट अनुभव आला, की थिएटर मिळत नाही, मिळवले तर त्याचे पैसे, कमिशन्स आणि डिस्ट्रीब्युटरचा त्रास. बरोबर आहे. म्हणलं की या क्षेत्रामध्ये सतत राहिल्यानंतर हा त्रास आपण मिटवू. बरोबर. मला एक त्यांच्या विरुद्ध लढण्याचं बळ निर्माण झालं होतं. पण त्या शक्तींविरुद्ध लढणं किती अफाट आहे, किती ताकदीनं लढावं लागणार आहे हे मला आज कळतंय की नाही, मी आत्ता तर 25%च तयार झालोय. 75% अजून मला जर शक्ती मिळवायची जर असेल तर माझ्याकडं सगळ्याच ताकदी पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिकल पाहिजे, त्याच्यानंतर माझा वेळ पाहिजे, त्याच्यामध्ये चित्रपटसृष्टीतले सगळ्या जाणकारांना घेऊन त्यांनी प्रत्येकाने सांगितलं धुमासाहेब जे करतात ते बरोबर आहे. आणि मग इथं ज्यांना वाटतंय की धुमासाहेब आपल्या मुळावरच उठलेत तर उद्या ते सुद्धा मला काहीतरी धोका पोचू शकतात, कारण त्यांचा बिझनेस संपेल. बरोबर. किंवा काहीतरी होईल, बदल चेंज होईल. त्याच्यामुळं आजपर्यंत मला ह्या चित्रपटसृष्टीनं, मग मी त्याकरता जर राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागावर गेलो, पण मला तर काही दिसत नाही. मी लिहून दिलेलं तिकडं सांस्कृतिक विभागासाठी जे काही लिहून दिलेले, ज्या ज्या गोष्टी बारकाव्याने लिहून दिल्यात, बरोबर, त्या माझ्या नावाने गेल्या कुणी बोलत नाही. मी सांगितलेल्या आयडियात पण जातात, पण ते कुणी असं सांगत नाही की धुमासाहेब या क्षेत्रामध्ये परिपक्व आहेत.